किती सुंदर आहे, लावण्य सुंदर. आणखी एक प्रसंग सांगतो तुम्हाला. भागवतामध्ये अष्टमस्कंदाच्या 8व्या अध्यायामध्ये समुद्र मंथन झालं आणि तिथून महालक्ष्मी प्रकट झाली. भागवतामध्ये आम्ही सांगतो लक्ष्मी प्रकट झाली. गुण कुसुमाची हातात वर माळा, कोणाला नको लक्ष्मी काय देऊन तिथं शृंगारिक वर्णन केलं. आमचं निवृत्ती महाराज भक्ती आणि योगाच्या चर्चा चालायच्या. थोडं शृंगारिक वर्णन आहे म्हणतं महाराज देव महादेव शुद्धीवृत्ती आहे. ज्ञानोबरांनी कोणतं सुंदर वर्णन केलं शृंगार. प्रथम वैसाकाळी लावण्याची नभाळी, प्रगटे जैसी आगळी अंगना अंगी. ती निघाली पाठात आणि हातात माळ घेऊन इकडे देव दानव राक्षस सर्व बसले. लक्ष्मी कोणाला नको, फार सुंदर वर्णन आहे तिचं. ती निघाली. प्रत्येकाने माना पुढे करायची. माना पुढे केली म्हणजे माळ घालते का ती लक्ष्मी. जाऊ द्या राक्षस ते सोडून द्या. इंद्राकडे गेली. इंद्र देवाचा देव त्याला पाहिलं. त्याने मान पुढे केली. तोंड केलं आता काय नाही करत. बाईने काय तोंड केलं वाढले तिथे पाराच्या माणसाचे. त्याला काही किंमत नाही देत ते. सर का पटा काय या पुढे या 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 सर का या 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 बेटा या पुढे भले करू आपण. लक्ष्मीच आली. इंद्राला पाहायला हा इंद्र झाला, परतो व्यपास राजा हा. पण हा इंद्र तरी झाला की पुण्याय कोणता इंद्र झाला त्याला सोडलं. ब्रह्मदेवाकडे गेली. पण ऋषीमुनीकडे तर गेलीच गेली. ते श्लोक मी सांगत नाही महाराष्ट्राच्या भागवतामधले. क्वचित चिरायु नैकील मंगलम. माकंड्यासारखे चिरायू होते, तपस्वी होते, हिच्यासारखे ऋषीसारखे विश्वामित्रासारखे. त्यालाही सोडलं. अहो इंद्रालाही सोडलं. आता ब्रह्मदेवाकडे गेली. ब्रह्मदेवाला पण हट, ज्याला काम जिंकता नाही आला त्यालाही सोडलं. कोणाला सगळ्यांची उपेक्षा करत करत लक्ष्मी निघाली आणि भगवान शंकराकडे गेली. क्या बात है. लक्ष्मीनं मनोमन भगवान शंकराला प्रणाम केला. नमः पार्वती. लक्ष्मी भगवान शंकराला पाहिल्याबरोबर प्रणाम करते. देवादिदेव महादेव. त्याला नमस्कार केला आणि तिला ठरवलं हा महादेव आहे, सर्व देवामध्ये श्रेष्ठ आहे हा देव, याला माळ घालायला काही हरकत नाही लक्ष्मीनं. पण अशी गेली मोठी चोखंदळ आहे लक्ष्मी. तिनं पाहिलं यत्र उभयम. पहिला त्याला दोन बायका आहे म्हणजे यत्र उभयम. एक डोक्यावर आहे, एक अर्धांगी आहे. अर्धांगी पुन्हा आहे बाई सांगायचा घेऊ नका. अर्धांगी पार्वती, अर्धनारी नटेश्वर. गंगा कुठं आहे. यत्र उभयम याला पहिल्याच दोन आहे म्हटले. कोण म्हणते लक्ष्मी. मला याला पहिल्या दोन आहे का. मला असू द्या मी याला माळ घालते. पुन्हा थोडीशी पुढे सरकली. पुन्हा तिला भगवंताचा एक गुण काय की हा बाबा उदार आहे. आता उदार देव पाहिला का. रावणानं बायको मागितली तर बायको देऊन टाकली. असा देव पाहिला का. अरे तो लग्न झाला तू बायको दिसून का
म्हणजे बायको पाहायला की राग येते. पण आपल्या या भोळ्या शंकरानं बायको देऊन टाकली. काय पाहायला लागले माझ्याकडे विठ्ठला. पुढे भागवत नाही सांगायचं मला. असा हा बाबा एवढा सुंदर. लक्ष्मी सुद्धा भगवंताकडे पाहून मोहित झाली. असा हा कर्पूर गौर भोलेनाथ. तुम्ही आता शिवपुराण ऐकत होता. तसं सांगायची गरजच नाही. पार्वती देव तुझे अलंकार दे. सर्व पार्वतीच ते किती सुंदर आहे. देवी जैसे का स्वरूप तुझे ते हरून. शंकर म्हणतो देवी तुझं काय स्वरूप आहे. जगत सुंदरी. पार्वती कोण आहे. जगत सुंदरी. देवी जैसे का स्वरूप तुझे. भाविक हो पार्वतीनं भगवान शंकराला अलंकार करून दिले. सुंदर अलंकार. पाहायला तर खूप चांगला आहे. माझं नाव महादेव कधी काय शंकरासारखं नाही. जाऊ आता प्रभू. तुमच्या कानात काय. तुमची कान फाटे संप्रदाय. कानात आहे सर्व आहे. हातात घातले तुम्ही. पण तुमच्या नाकात नाही काही घातले तुम्ही. नथनी पाहिजे ना. बेसर असते मोठी मोठी असते ते काहीतरी नथनी म्हणता बेसर म्हणता. काय पाहायला नाही. आता बाबाच्या नाकाला कुठं भोक आहे का बाई सांगा. आहे का भोक म्हणजे कोण आहे. खरा शब्द शास्त्रीय भाषेत भोका शब्द आहे. पुण्याकडे आळंदीला कीर्तन करतो. छिद्र आहे का. म्हणले प्रभू त्या गोपिकांच्या प्रत्येकाच्या नाकात मस्त सुंदर नथनी आहे का. तुमच्या कानात कुठे आहे. अगं म्हणले मग फार छिद्र. सांगा शंकरा कृष्णा करता भगवान शंकरांनी आपल्या नाकाला छिद्र पाडून घेतलं आणि नथनी घातली. हो नथनी. केवढा गोपी भाव आहे. आणि हा बाबा गोपी बनला. गोपी आणि गोपी बनून मग पाहायला हा भगवान आहे. तेव्हा भगवंताला त्या रासलीलेमध्ये प्रवेश भेटला. मला काय सांगायचं. केवढा गोपी भाव श्रेष्ठ आहे की भगवंताला सुद्धा गोपी बनावं लागलं वाटलं. म्हणून माऊली हा गोपी भाव धारण करतात. आणि धारण करून कारण भक्ती ही स्त्रीलिंगी आहे. स्त्रीलिंगी आहे. भक्ती बुद्धी शक्ती हे काय स्त्रीलिंगी आहे. म्हणून मी सांगितलं ओ गे माये सखे साधनी हे ज्या अभंगामध्ये आहे ते सर्व स्त्रीच्या मुखामध्ये शोभणारे उद्गार आहेत. सज्जन हो खरी सेवा करावी स्त्रीनं. किती सेवा करते पुढे मी सांगणार. म्हणून ज्ञानोबाराय या स्त्री भूमीवर येऊन अभंगाच्या पहिल्या चरणात सांगतात. तुझी सेवा
केदार राग लावला याने. क्या बात आहे. सुरदासजी प्रभू डोळे बंद करायचे आणि केदार म्हणायचे, दर्शन दो घनश्याम नाथ मोरे अखिया प्यासी रे. केदार राग म्हणायचा. कृष्णाला आवडणारा राग कोणता तर केदार राग. ज्ञानोबा राय या भूमिकेवर येतात आणि देवाशी म्हणतात, देवा तुझी सेवा मी खूप करणार आहोत. मनोभावे मी सांगितलं सेवा करावी स्त्रीनं, केवढी सेवा करते हो. ज्ञानोबा राय म्हणतात ना, केवढी सेवा करते. जी स्त्री आपल्या पतीची, आपल्या घरी सासू सासरे मुला बाळाची याची सेवा करते ना, तिला जास्त काही व्रत वैकल्य करायची गरजच नाही. काहीच गरज नाही. जी पतीची सेवा करते ना स्त्री, पतीची मता अनुसरोनी पतिव्रता अनायासे आत्महिता भेटेची गा. अनायासे काही सयास करावा लागत नाही तिला. पतीची मता एवढी सेवा करते. मला एक बाई भेटली होती. मी गेलो तिच्या नवरा मोठा प्रोफेसर होता. ती चांगली माझ्या पाया पडली. ती प्रोफेसर पाया पडायची त्यांना पाय अशी झाली वडली वर. पाया नाही पडू दिलं बायकोला. तिनं तक्रार केली पाया म्हणे बाबाजी. मी काय तो का म्हणजे मला का पाया पडू देत नाही. रडली ती म्हणे आजच तुमच्या दोर मी कधीच मला पाया पडू देत नाही म्हणे. मला का पाया पडू देत नाही आणि सांगावं म्हणजे म्हणला मी काही चुकतो का यांच्या श्रेमध्ये. एवढा मोठा प्रोफेसर माणूस त्याची बायको तेवढी शिकलेली रडली ती बिचारी. सर असतात त्या रडायला लागल्या. बाबाजी मी आजपर्यंत तुमच्या समोरच सांगतो म्हणजे मला कधीच पाया पडू देत नाही. त्यानं फार उत्तर दिलं. चांगले हुशार प्रोफेसर माणूस. तिरुपती महाराज मला तिच्या पाया पडावं वाटते. एवढी सेवा चांगली करते ती. क्या बात आहे. विठ्ठल विठ्ठल. काय ना वर्णीने पतिव्रता. पती म्हणते की माझी बायको चांगली आहे. क्या बात आहे. अशी बायको ज्याला भेटली असेल तो भाग्यवान आहे. विठ्ठल विठ्ठल. महाराज तुमची कशी आमची आम्हालाच माहित आहे कशी आहे. त्याला माहित आहे. हे माझ्या शेजारी बसले आहे. त्यालाच माहित आहे. संसारामध्ये 13 गोष्टी दुर्लभ सांगितल्या. संसारीना दुर्लभा मानुषम. आता थोडं म्हणतो परत. मानुषम वरवंश विभवा दीर्घायुर आरोग्यता. सतीच्या प्रियतमा. सुंदर बायको प्रियतमा प्रेम करणारी. पोऱ्यावर प्रेम करायचं बरं. तुमचे लग्न झाल्यावर पतीला खूप प्रेम करायचं. त्या प्रेमानं वश करून घ्यायचं त्याला. वश. लोक म्हणते काय घातलं का व्हायला म्हणायचं. काही घातलं घेतलं काय नाही. तिनं प्रेमच तसं केलं. होय अधीन संग ही संग डोले. अरे राधेच्या सोबत भगवान एवढे अधीन झाले. राधे सोबत संग ही संग डोले. देखो रे नंदकाल आला परती मारे. होय अधीन संग ही संग डोले. आम्ही राखला पाहिजे. एवढा अधीन झाला भगवान. भक्ती विना वश नव्हे. विनाने मृदंग नादान. भगवंताला काय पाहिजे. भक्ती विना वश नव्हे. भक्त्या दुष्यति केवलै भक्ती प्रियो मा नत गुणै भक्ती प्रियो माधवा. म्हणू का. व्यादस्या चरणं ध्रुवस्य च वयो विद्या गजेन्द्रस्य का जातीर विदुरस्य उग्रपते किं पौरुषम. आणखी पहा रूप पाहिजे का देवाला. खूप छाया कमनीय रूप अधिकम. रूप पाहिजे असेल तर खूप जिथे रूप चांगली होती का ठिकाणी. पैसा पाहिजे. किम तत् सुदाम नो धनम. तुझ्याकडे धन होतं का. मग काय पाहिजे देवाला. भक्त्या तुष्यति केवलै नच गुणै भक्ती प्रियो माधवा. भगवंताला फक्त भक्ती पाहिजे. आणि भक्ती ही स्त्रीलिंगी आहे. केवढ्या गोपी होत्या. केवढं प्रेम. अरे त्या गोपिकाने भगवंताला खांद्यावर वाहिला होता. वाहिला खांदी लपाला. आता खांद्यावर वागवलं.
त्या गोपिकांनी शिव्या दिल्या तर देव हसायचा, हसत असे. शिव्या देती त्या गवळणी. आपल्याला कोणी शिव्या देऊ द्या बरं, आपल्याला राग येते. गवळणीने शिव्या दिल्या तर देव हसायचा. तुकोबर आहे म्हणतात. आणि सांगू काही आई रकी छिछोरिया छचिया छाच पे नाच नचावत. एवढं म्हणत नसत आपला टाइम संपतील ना. मला ह्या अभंगीता आलो पांडुरंगाची भांडवी वाचलं. आणि म्हणजे जर पांडुरंगाय समाचारण सरोजम सांद्र नीलाम बुधाभम जगणनीत पाणीम मंडनम मंडनानाम तरुण तुलसी माला कंदरम कंज नेत्रम सदय धवलहासम श्री विठ्ठलम चिंतयामि पंढरीनाथ. भाग्यवाना तुम्ही गावकरी लोक. आता एक माझं ऐका, रोज मात्र आंघोळ केली की दर्शनाला एकदा पांडुरंगाच्या. कोण कोण येत नाही हात वर करा. काय म्हणलं कोण कोण अरे पाहिजे नाही का. वाट पाहे मला वाट पाहे कोटी ब्रह्म हत्या मुख मराठवाड्यात कीर्तन जातो. अहो सकाळी 4 वाजता सगळ्या गावातल्या स्त्रिया उठतात. सडा मी एका घरी उठलो, झोपलो, कीर्तन झालं की सकाळची बाई उठली तिकडे माराची सडा सारून केलं. मला आंघोळ करायची. माझ्या आंघोळ सर्व पोरी सोरी करून मी आपल्या बाहेर बसलो. सर्वेच्या हातात आरत्या घेऊन बाया कुठं काकड्याला, कुठे काकड्याला पांडुरंगाच्या मंदिरात. बापरे म्हणलं व्यक्ती नाही. सकाळी 4 वाजता काकड्यासोबत तिकडे मराठवाड्यामध्ये 10 12 जणी आरत्या घेऊन हेच पंचप्राण आरत्या घेऊन देवस्त्रिया येते आणि भावे ओवाळीते माईदापती. तुम्ही येता काकड्याला, ते काकड्या असेल ना आपल्या विदर्भात नाही तेवढी पद्धत. काकड्याला गेलं पाहिजे पांडुरंगाच्या. अरे 7 दिवस जर सप्त्यात तुम्ही रोज सकाळी उठून काकड्याला आल्या ना 12 महिन्याची बॅटरी चार्जिंग होती तुमची. 12 महिने तुम्हाला काही पाहा लागत नाही. 12 महिने सर्व तुमचा व्यवहार अवघाची संसार असा आहे. पण हा पांडुरंग असं देवच नाही. आता पंढरपूरला प्रवचन केलं तो व्यक्ती मी सांगितलं होतं सर्व देव आहे माझा. बद्रीनाथला गेलो तर मी बद्रीनाथला गेलो. बद्रीनाथ तपप्रिय आहे. तिथं तप करायशिवाय बद्रीनाथ पावत नाही. बालाजीला गेलो. बालाजीचा देव गरिबाचा देव नाही. तो कोणाचा देव आहे? श्रीमंताचा. अर्चना प्रिय. जेवढी जास्ती पैसे जास्त असतात त्याला ऐकून दर्शन भेटते. आपल्याला भेटत नाही. लाईन मध्ये 2-2 दिवस पैशावाल्याला दर्शन. त्याला पूजा ज्याची तो अर्चना प्रिय. ऐकून घ्या माझे वाक्य. बद्रीनाथचा देव तपप्रिय आहे. बालाजी अर्चना प्रिय आहे. ती का श्रीरंग पट्टणला गेली केवढी मोठी विष्णूची मूर्ती आहे पण झोपून आहे. भगवान निद्रा प्रिय आहे. काय निद्रा प्रिय आहे. द्वारकेला गेलो भगवान भोग प्रिय. मी द्वारकेला गेलतो. ते बोले की पंडितजी, मला पंडितजी म्हणायचे लोक. पंडितजी आम्ही तिकडे गेलो त्या समुद्राच्या तिकडे पलीकडे. पंडितजी अभी मंदिर बंद हो गया बोले. कितने बजे खुलेगा?
आम्ही तिचं स्नान केलं. तो बोले अभी 3 बजे. क्यों? तो बोले सवेरे भगवान मंदिर बंद हो जाता है, बोले 8 बजे 9 बजे तक, तो भगवान को बाल भोग लागते. कोणता भोग? बाल भोग. दुपारी 11 ते 12 2 वाजेपर्यंत 4 वाजेपर्यंत बंद राहते मंदिर, तर भगवंताला राजभोग. कोणता भोग? राजभोग. द्वारका सायंकाळी दुसरा भोग. मग द्वारकेचा जो काय भोग प्रिय आहे, भोग प्रिय. कोणी निद्रा प्रिय, कोणी भोग प्रिय, कोणी तपप्रिय. आणखी कोणता सांगितलं होतं? राजभोग. द्वारकेला गेलं भोगप्रिय आहे. श्रीरंगपट्टीला गेलं निद्रा प्रिय आहे. बालाजीला गेलं अर्चना प्रिय आहे. बद्रीनाथला गेलं तपप्रिय आहे. मग आमचा पांडुरंग काय प्रिय आहे? आमचा पांडुरंग कीर्तन प्रिय आहे. विठ्ठल नामदेव कीर्तन करी. गळला पितांबर नाचलं पाहिजे कीर्तनात. आम्ही नाचतो, मी नाचतो. जोपर्यंत पाय लागला झालं म्हणलं मी नाचलो असतो. आता माझ्या गावात माझं 70 कीर्तन झालं तर नाचतो मी. याची काय केली असं मी नाचतो, घ्यायलाही नाचतो. मृदंग वाजवणारे चांगले आहेत. क्या बात आहे. मृदंग वाजत काय ते मी पडतो. मी रामचंद्र महाराजांच्या कीर्तनात मृदंग वाजवायचे, असे फोटो फुटायचे माझे. नागपूरकरांच्या कीर्तनामध्ये मृदंग आहे ते. धिक्तान धिक्तान धिगेतान कथयति सततं कीर्तनस्तो मृदंगाः. धिक्तान धिक्तान धिगेतान. बोल पहिले श्लोक सांगा. येषां श्रीमत् यशोदा सुतपदकमले नास्ति भक्तिर्नराणां. येषामा प्रियकन्या प्रियगुणकथने नानुरक्ता रसज्ञा. येषां श्रीकृष्ण ललितरसकथा सादरो नैव च करणे. ज्याचे कान कधी कीर्तन ऐकत नाही, ज्याची जीभ करा विठ्ठल श्लोक ऐकून घ्या. मृदंग काय म्हणतो? धिक्तान धिक्तान धिगेतान. तुमचा धिक्कार असो, तुमचा धिक्कार असो कोणाचा. ज्याचे कान कधी कीर्तन ऐकत नाही, ज्याची जीभ कधी भगवंताचं नाव घेत नाही, ज्याचं कधी भगवंताविषयी प्रेम नाही. धिक्तान धिक्तान धिगेतान. किती बोल झाले भाऊ तुमचे? 16 मातेची मोकळी झाले का? वा वा. तुझे झाले भाऊ? वा वा. आता एक मुकडा म्हणतो पाकिट होते. मुकडा वाजवायला मुकडा चांगला पाहिजे. त्याच्या हातून मुकडा वाजवला होता का? मुकडा वाजवायला ताकद पाहिजे. काय कसा गुबुची गुबुची मुकडा यायचा ताकद. पाहू मी पकवाज वाजवतो की झालं की मला भूक लागायची. रामचंद्र महाराज पाहिल्यास ना तुम्ही नागपूरकर? तुम्ही नाही पाहिलं असं ते, तुम्ही पाहिले. मी पकवाज फोटो फुटायचे. हा हा लागेल. हा मग मला रे नागपूरला त्या महादेवाला जेव घाला. भूक लागली त्याला. आता मी 32 मात्रेचा मुकडा म्हणतो. ते 16 मात्रेचा काय 32 यांना वैयक्ती वाचला. धान दिकिट धातरगड दिकिट कत्ता गदी गन नगन नगन नग 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 धातरगड दिकिट कत्ता गदी गन धा नगन नगन नग 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 धातरगड दिकिट कत्ता गदी गन धा नगन नगन नग 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 धातरगड दिकिट कत्ता गदी गन धी.
मध्ये आता नंतर त्याला 8 मध्ये मध्ये आणलं, किती जडत वाजवला. गोष्ट आहे का ते चलो मच्छिंदर वाज वाजवलं काय सगळी गोष्ट आहे. त्याने एवढा टोकात लावून वाजवला. तुम्हाला टाळ्या वाजवला काय झडप नाही चालतं का? अजून एकदा वाजवा विठ्ठला कला मृदंग है. मृदंग मुखले पेन करोती मधुरम ध्वनी. त्याला जर कणिक लागला धिकता धिकता धिगेतान कथा येते सततम कीर्तन असतो मृदंगा. असो आपला काही थोडसाच राहिला. हे बोलता बोलता ते मग त्याच्याकडे लक्ष दिलं की हे दुःख पहिली दुःख तिच्या लक्ष जात नाही. असं बघतो नाही असं जास्त असू द्या. काय चाललं होतं आपलं गोपी भाव. पांडुरंगाच्या दर्शनात आता माझं पुन्हा डबल सांगतो. रोज नियम करा. आंघोळ केली हरिपाठ म्हणत ते टाकला हरिपाठाला हरिपाठ म्हणत म्हणत पांडुरंगाचं दर्शन करत जा. आणि मग घरी नेमची मांग आजपासून कल करणार असो आधी करणार असो अभी नाभी करणार असो सुरू. तर वेळेला करावी तातडी संसाराची. परमार्थ तातडी म्हणून रोज नेम करा. माझ्या कीर्तनात माझा एवढा जरी ऐकलं तरी मला समाधान वाटत. रोज पांडुरंगाच्या दर्शनाला येतं. विठ्ठल सेवा सेवेविषयी त्याला केवढी सेवा करते. किती सेवा करते. जी बाई पतीची सेवा करते तिला उपवास करायची गरज नाही जास्त. एका मालकाने तक्रार केली माझ्याकडं, महाराज तुम्ही सांगावे ना आमच्या घरतीला. काय सांगायचं चांगले आहे का? नाही महाराज ते तर सांगतो म्हणजे चांगले आहे म्हणून. एवढी उपवास करते एवढी उपवास करते. एकादशी करते चतुर्थी करते. आता तो गुरुवार चालू आहे कशाचे मार्गशीर्ष महिन्याचे लक्ष्मीचे करते. मंगळवार करते देवीचा. फक्त शनिवार करत नाही मारुतीचा. पुषा ऐकवार येते ना. पहिले पुषा ऐकवार म्हणतात तुला बाया पुषा ऐकवार म्हणतात आहे की नाही. पुषा रविवारी की नाही. आता एवढी उपवास करते म्हणे. एवढी बिमार पडते म्हणे. हिला सांगा म्हणे 2 शब्द उपवास नको करत जाऊ म्हणून. ते निराकार करते. गुरुवार आला की निराकार. एकादशी करते. एकादशी एकादशीवर 3 दिवस करते. एकादशीला पाणी पित नाही जाऊन खाते. सकाळी दशमीला एक टाइम जेवते. द्वादशीला एक टाइम जेवते. पामाकशीला नेहमी दवाखान्यातच द्या लागते. बाई करू नका तुम्ही. तिला काय भीती दाखवणे भीतीने मी शास्त्रात वर्णन आहे. हे बघा तुम्ही ऐकून घ्या. ज्या पती प्रेमा आहे स्त्रिया पती प्रेमा पतीवर प्रेम करणाऱ्या आणि मग पती सुद्धा प्रेम करतो त्याच्यावर. त्या स्त्रीला जास्त उपवास करायची गरजच नाही. आपला मालक सांगते ना तू उपवास करू नको नाही करायचं. कारण तू उपवास करतं बिमार पडतं. मग त्याच्या सेवेमध्ये अंतर नाही पडत का? त्याची सेवा होते का बरोबर टाइमवर त्याला जेवण खावण होते का? कारण तू बिमार राहतो ना. मग जी बाई आपल्या पतीच्या मनाच्या विरुद्ध उपवास करते ती बाई आपल्या पतीचं आयुष्य कमी करते. विठ्ठल केवढी सवलत दिली. मी एकदा कीर्तन केलं होतं आनंदीला. मला पहिले दोघे काऊ कोकत आहे. मला असं वाटतं की पुढचा जन्म स्त्रीचा घ्यावा. हे आमचे पोरं हसायला लागले. केवढी सवलत आहे स्त्रियाला क्या बात आहे. म्हणून तर माऊली ही भूमिका घेतात. ओवी आहे का? अगवाची भोगेसी पतिव्रता क्रीडे पतीसी. पुढाय का की तयाची नामे जैसी तपेतिया केली. ती आपल्या पतीबरोबर क्रीडा करते ना. त्याच्या सर्व आवडीमध्ये सामील असते ना. ती क्रीडा करत नाही ती तप करते. तप तयाची नावे जैसी तपेतिया केली. तिनं तप केलं का आपल्या पतीच्या म्हणण्याप्रमाणे ऐकते. त्याची सेवा करते. तिला उपवास करायची गरज नाही. म्हणून माऊली म्हणतात तुझी सेवा करीन पतिव्रता बाई. या पतीची सेवा मनोभावे करते. सेवा फार कठीण आहे. सर्वात कठीण काय असेल तर सेवा आहे. मी रामचंद्र महाराजांचे हातपाय दाबतो पंढरपूरला. चतुर्मास आम्ही 2 जण होतो. मारुतीबाई होते भोदेबाबा होते. माझी नुकतीच आनंदी संपली 74 सालची गोष्ट आहे. मला राहते का माझ्या स्पर्शी माझ्या म्हणण्याप्रमाणे काय लागत त्याच्या म्हणण्याप्रमाणे ऐकायचं. रोज त्यांचे हातपाय दाबू मी.
लग्न वाचच होतं 74 सालची गोष्ट. एक दिवस काय झालं, बुवाजीला झोप लागली, हातपाय दाबता दाबता. शांताराम सांगितलं तुला रामचंद्र बुवाजीला झोप लागली. मला काही म्हणणं नाही तरी राहू दे म्हणून. मी अभिमानानं सांगतो, सेवा पा किती कठीण आहे. मला काही त्यांनी म्हणलंच नाही राहू दे म्हणून. मी त्यांचे हातपाय दाबतच राहिलो. बुवाजी रोज म्हणायची राहू दे रे आता झोप. आज झोपा नाही म्हणून लागले. मला काय बुवाजीला झोप लागली म्हणून मी दाबतच होतो. तुम्हाला आश्चर्य वाटत, पाऊण वाजला. पाऊण 10 वाजता बसून बुवाजीला जाग आला. अरे तू झोपला नाही का म्हणे. बुवाजी तुम्ही तर म्हणलं नाही, म्हणलं पाय दाबू नको म्हणून. क्या बात आहे म्हणे. बारे त्याने शब्द काढले, धन्य माय गाली सुटून टाके. बरं मला बुवाजीने आशीर्वाद दिला. विठ्ठल तुझी सेवा करीन मनोभावे. मनोभावे सेवा केली पाहिजे. ना ताडा मोडा त्या बापाचा टांगडा मोडा. आता मला उठता येत नाही बाजून. नुसतं काही मागायचं असलं तरी मी मागत नाही. म्हणजे बाथरूम मध्ये गेलो की तिथंच बंधन करतो. तिथंच ते संडासची खुर्ची आणि ते लगेच बाथरूम हिटर राहते, पाणी आंघोळ करतो. काहीच त्रास देत नाही. एखादं म्हणलं हो काल मी काहीच म्हणणार नाही. आपल्याला वाटतं हिला किती त्रास जाऊ. जेवण करून देते, चहा प्या काप्यावर देते आपल्याला. काल म्हणे पडता का तुम्ही कोण मला आणि सांगायला गेले. मग तुला राग आला. किती दिवस सेवा केली. मनोभावे सेवा फार कठीण आहे बरं. पण माऊली म्हणतात सेवा मीची होनी पांडवा करती माझी सेवा. तरी नवलाव तो ऐकावा सांगेन ऐक. काय सेवा देव भूतवा देव मेचे. या संतांनी केवढी सेवा केली. अरे ज्ञानोबा तुकाराम महाराज म्हणतात मी मरीन तुझी चरण सेवा साधा. घेईन मी जन्म यादसाठी. तुझी सेवा केली. घेईन मी जन्म यासाठी. कशा करता तुझी चरण सेवा. मग महाराज म्हणतात, तुकोबाराय म्हणतात, देव म्हणतो तुकोबाराय कोणती सेवा करणार. आपण ध्रुवत म्हणलं हरिनाम कीर्तन संतांचे पूजन घालीन लोटांगण. 3 सेवा आहे. पहिली सेवा देवाचं नाव घेणं आहे. सूक्ष्म शरीराची. आता मी वेदांतात जात नाही. स्थूलम सूक्ष्मम कारणंच शरीरम त्रिविधम स्मृतम. प्रत्येक माणसाला 3 शरीर आहे. तसे 4 सांगितले पण ते महाकारांना कोणी आपण जात नाही. आता स्थूल शरीराची सेवा कोणती, सूक्ष्म शरीराची सेवा कोणती आणि कारण सेवा शरीराची सेवा कोणती. सेवा आहे चालू आहे ना. तुझी सेवा करी ना मनोभावे सेवा करायची नसतेला. आता स्थूल शरीराच्या करता सेवा कोणती आहे. घालीन लोटांगण महान. पंढरपूरला जाईल वाळवंटात नाचील. नाचती वैष्णव वाळवंटात घातली लोळणी का पुंडलिके. वाळवंटातली लोळणी घालील महाद्वारातील. तिथं हे शरीराची सेवा आहे. लोटांगण घालणं शरीराची सेवा. स्थूल शरीराची सेवा. हरिनाम कीर्तन सूक्ष्म शरीराची सेवा. आणि सर्वात महत्वाची सेवा संतांचे पूजन. तिथून गाडीतून उतरलो. पोरी आल्या पाय धरायला. बेटा एकाच पायाचे पाय धुवा.
माझं पाहिजे असं झालंय नोतर वर्ग असं मला वागता येते ना पाय धुतले बिचारीने त्या पोरीने हार घाला लागली म्हणून बेटा का बसल्यावर हार घाला पाय पुसून दिले काही संत नाही पण तुमची तर भावना आहे आम्ही संत आहे म्हणून मी स्वतः संत म्हणून घेत नाही पण तुमची भावना आहे ना की महाराज आहे कीर्तनकार आहे यांची सेवा करे क्या करो संतन की चाकरी तो काल से ही बली है आता टाइम संपला कितीतरी बोलते संत सेवेबद्दल म्हणून कशी सेवा करा मनोभावे हो का मनोभावे माझं मन रंगल्याशिवाय मनुष्य तसं स्त्रीचं मन आपल्या पतीत रंगते संसारात रंगत नाही संसारात रंगल्यासारखं दिसतं रंगत नाही अनेक बुद्धीचे तरंग आणि क्षणोक्षणा पालते रंग पण परमार्थामध्ये मन रंगत पांडुरंगी मन रंगले मग रंगलं पाहिजे मन जसं लहान लहान मुलं खेळता घेता रंगून जातात त्या खेळण्यात ऊन असते क्रिकेट असो काही असो काच्या असो विट्टी दांडू असो एवढे खेळतात टाइम झाला त्याला जेवायची आठवण नाही आई म्हणते बाबा ये रे जेवायला ये जेवायला ती एवढं रंगून जातं त्याला भूकही लागत नाही याला म्हणतात रंगले रंगतात ना लेकर खेळतात किती रंगतात तसंच आपण संसारात रंगतो संसाराचा रंग उडणार आहे बघा क्षणोक्षणा पालटे रंग भगवंताचा पांडुरंगी मन रंगले माझे मन गोविंदी रंगले घालून जातात पहिल्या अजून तर भक्कम आहे 7 दिवस कीर्तन केलं तरी अभंगाचा अर्थ नाही संपणार माझे मन गोविंदी रंगले हो एवढं रंगलं का रंगलं ते रंगण्याकरता मी नवस केला अभंगाचे नवसी
बऱ्याच दूर लावून तेव्हा आपण बरोबरचं भजन करू. पांडुरंगाचं रुक्मिणी मी त्या अगोदर काय म्हणतो सांगा. श्री रुक्मिणी पांडुरंग, श्री रुक्मिणी पांडुरंग. सर्व देवाचं नाव अगोदर बायकोचं नाव आहे. तर पांडुरंगाचं विठोबा रुक्मिणी पा राधेश्याम, सीता राम, पार्वती पते, लक्ष्मी नारायण. आणि इथं काय म्हणत आहे विठोबा रुक्मिणी. मला एकाने विचारला प्रश्न, आता त्याची शंका एक करायला मला वेळ नाही, आपला टाइम संपला. कुठेतरी पुण्याला सांगितलं पुन्हा बोलावं असं माझी काही इच्छा नाही. विठोबा रुक्मिणी तर रुक्मिणी पांडुरंग, अगोदर रुक्मिणी म्हणा आणि मग पांडुरंग म्हणा. रुक्मिणी पांडुरंग. रुक्मिणी लक्ष्मी आहे. नामदेव महाराजांनी देवाला जेवायला बोलावलं. नामदेवा आहुजी दातारा विनंती अवधारा तुम्ही या देवाला या. पण देवाला मला रुक्मिणी रुक्माबाई माते तुम्ही यावे तिथे. रायसाहेब तुम्ही या बरं, ठिकाण आता नेऊ नका. सामुग्री सांग आमच्या घरी काय आम्ही घरी बघा. ठिकाण तूप साखर लोणी जे असं ते तुम्ही घेऊन या. हे रुक्मिणी आहे. आता आपण एक वेळ मोठ्या प्रेमानं विठोबा रुक्माईचं भजन करू. म्हणजे हातवर करता का थोडंसं करा. विठोबा रुक्माई माऊली म्हणतात मी नवस केला. नवस माऊली सारखे नवस करतात. क्या बात है. पांडुरंगाच्या मंदिरात जात आणि होतो 74 साली भगवान देव बडव्याकडे सर्व देवाचे दागिने होते आणि महापूजा असते की रामचंद्र म्हणायचं चला भाऊजी आता पूजा चला. मी त्याच्यासोबत मला कितीतरी पांडुरंगाच्या महापूजा घडल्या. सोबत मी जायचं. त्याच्यावर सर्व दागिने किती दागिने धोतर सोन्याचं अंगण कोण केलं सर्व. सोन्याची काठी याची काठी सोन्याची देवाला. काही लाखाची काठी सोन्याची. किती नवस केला लोकांनी. आपण आईच्या पोटात असताना नवस केला. देवा एक वेळ मला तू यातून काढ. आणि आपण प्रमाण म्हणलं का कशाही होईना 10 एक वेळा करी या दुःख. एक वेळ नवसताना दुःखातून वेगळं कर. देव म्हणला मी तुला दुःखातून मोकळं करतो. काय करशील. आपण देवाला नवस केला पोटात बरं का. आठवीन पाय. आपण पोटात असताना ते देशाचा पंतप्रधान का असे ना कोणी असो त्यांना पोटात असताना पांडुरंगाला नवस केला. काय आठवीन पाय हा माझा नवस. मी तुला नवस करतो. तुझे पाय आठवीन. मग बाहेर आल्यावर देवाला मोकळे काढल्यावर मग काही आठवतात काही आठवतच नाही. ठावा नाही पांडुरंग पुत्र सांगत देवाकडे येतच नाही तर विसरतेच. जगाची माया लागली की आपण नवस केला. जनाबाईने नवस केला. हो खंडेराया हो खंडेराया तुला करते ना.
नव्हतो भांडण. खंडेराया तुला करते नवसू, काय का नवस? मरू दे रे सासू खंडेराया. सासू असं नाही सासू आहे. सासू मेल्यावरी होईल आसरा आणि मरू दे सासरा खंडेराया खंडेराया. सत्वर पाव ग मला भवानी माय. एका बाईनं नवस केला, चेंद्राचे दैवत केले, नवस बोलले, वर्णन केलं. नवस बोलते देवा. मकरंद अनासपुरेचा एक पिक्चर आहे पाहिला होता. ते म्हणते देवा तुला एक सोन्याची टोपी दिली, कोट सोन्याच्या कोटी रुपये दिले. पोटा काय एक दान ते बाजार का त्याचा कोट देते त्याला. आणि एक पोर गाळ ते असं त्याची टोपी घेतली. त्याचं नाव सोन्या राहायचे. ठीक आहे त्याची टोपी सोन्याची टोपी त्याची कैदली आम्हाला टोपी त्या देवाला देते. हे नवस एक नवस सांगतात. तुम्ही कधी ऐकलं नाही मला माहितीये. जरा किळसवान आहे पण ऐका. मला माफ करा पण हे नवस सांगतो तुम्हाला, पण तुम्हाला वाईट वाटत नाही मला माफ करा. एका बाईला 25 वर्ष झाले एकरूच होत नव्हतं. किती वर्ष झाले? 25. 2 तप झाले. 2 तप. 12 वर्षात एक तप. साऱ्या बाया हिडी करतात वांजोट्या वाहनाची. आमच्या काय लागतो करो बाई झालं तर मला अशीच एक नागपूरची बाई डॉक्टरने बोलली, महाराज म्हणे आम्हाला पुरुषाला कोणी दोष देत नाही म्हणे. ती नगर याची बीजेपीची हे होती नगरसेविका, बीजेपीच्या पक्षाची नगरसेविका होती ती. गजानन महाराज मंदिरात पंढरपुरात तिची खोली आहे. मला त्याला समजलं महावरी महाराज नागपूरला आले म्हणून मला तिचा साधला गाडी घेऊन आला न्यायला. ती मला बोलली, महाराज म्हणे 13-14 वर्ष झाली मला मुलबाळ नाही. माझे पती मोठे डॉक्टर आहेत. मी नगरसेविका आहे नागपूर बीजेपीच्या पार्टीची. बरोबर लोक म्हणे पुरुषाला दोष देत नाही, बाईला स्त्रियाला दोष देतात. मला दोष देतात म्हणे मला बाया. तुला 12 वर्ष झाले नाही झालं. मग मी तिला एक साधन सांगितलं. तिला झालं पण पंढरपूरला तिचा सासरा आला. शोध होता शोधे. अहो म्हणे महाराज तुम्हाला आमची सुनबाई बोलवते. काय झालं म्हणजे मुलगा झाला. तिला सांगितलं विष्णू सहस्रनामाचे पारायण कर आणि 1 महिनाभर देवाला रोज 1 तुळशीचं पान वाढ. 1000 पानं वाढ तुळशीचे रोज कृष्णाला. आता हे महिना हेच आहे मार्गशीर्ष महिना. हा महिना भगवंताचा आहे. मासा नाम मार्गशीर्ष.